मध्ये लक्ष दिलंय का राऊंड नंबर्सकडे की जिथे 100, 200, 500, 1000 हे राऊंड नंबर मार्केटमध्ये काय जादू करू शकतात. तर याचे प्रमुख काही कारण आहेत. ट्रेड सायकोलॉजिकल लेवल, ट्रेडरचे मन राऊंड नंबरकडे जे आहे ते जास्त आकर्षित होत असतं आणि म्हणून 100, 200, 500 वर प्रचंड खरेदी विक्री जी आहे ती आपल्याला होताना तिथं दिसते. त्याचबरोबर हे राऊंड नंबर जे आहेत ना ते सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं काम आपल्याला तिथं करताना दिसतात. कारण 500 किंवा 1000 सारख्या मोठ्या लेवलवरती मोठ्या ऑर्डर ज्या आहेत त्या असतात आणि त्यामुळे ते ब्रेक होणं किंवा तेच बाउन्स किंवा रिजेक्शन येणं हे एक स्वाभाविक गोष्ट आपल्याला होताना दिसते. त्याबरोबरच ह्या राऊंड नंबरच्या लेवलच्या आसपास मोठे प्लेयर जे आहेत ना, इन्स्टिट्यूशन बहुतेक वेळा ह्या मोठ्या नंबरमध्ये पोझिशन जे आहेत ते बिल्टअप करत असतात का जिथं ॲक्युम्युलेशन किंवा डिस्ट्रीब्युशन सुद्धा करत असतात आणि त्यामुळे तिथे व्हॉल्यूम आणि ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतो. शक्यतो मोठ्या नंबरच्या आसपास जे आहे ते फ्रेक ब्रेकआउटची सुद्धा शक्यता आपल्याला होताना दिसू शकते आणि त्यामुळे राऊंड नंबर जवळ स्टॉपलॉस हंटिंग जी ती सुद्धा होत असते. म्हणून 2 ते 3 कॅन्डल कन्फर्म होऊपर्यंत तोपर्यंत तरी त्यामध्ये एंट्री कधी न घेतलेली बरी. आणि ही गोष्ट जी ना तुम्हाला लक्षात येणं गरजेचं. म्हणून नेक्स्ट टाइम चार्ट बघताना राऊंड फिगरला मिस करू नका, कारण हे नंबर आहेत की जिथे सगळा गेम जो आहे तो बदलून जातो आणि पालटून जातो. कशी वाटली रील नक्की शेअर करा.